ज्येष्ठ लोक आणि वृद्धापकाळ यासाठी काही महत्वाच्या बाबी. मन शांत करून संकल्प करा की मी शरीराने व मनाने तंदुरुस्त आहे. त्यामुळे एक अनोखी शक्ती प्राप्त होईल. अडचणी म्हणजे जीवन जगण्याचा नवीन मार्ग होईल. हास्य हे सर्वात मोठे टॉनिक आहे. त्यामुळे सतत हसत राहा व हसवत राहा. दिवसेंदिवस आपल्या गरजा कशा कमी करता येतील याचा विचार करा. आहार जितका कमी आणि सात्विक घ्याल तितकेच शरीरास उपयोग. त्याच हलक्या व्यायामाची देखील साथ हवी. शरीरास हानिकारक असणाऱ्या 5 शुभ्र वस्तूंचा त्याग करा. साखर, मीठ, मैदा, तांदूळ आणि दूध. उकळलेला चहा, कॉफी वर्ज्य करा. तो वृद्धापकाळात सर्वात जास्त त्रास देणारे पेय आहे. अगदीच पूर्ण वर्ज्य करणे शक्य होत नसेल तर काळा चहा जास्त न उकळलेला प्या. तो शरीराला अपायकारक नसतो. पिढीतले अंतर विचारात घेऊन मुलांशी वागा. म्हणजेच संघर्ष टाळता येईल. लहान मुलांबरोबर मुलांसारखेच वागा. त्यामुळे वृद्धापकाळांचा विसर पडल्याशिवाय राहणार नाही. संस्काराला जीवनात अतिशय महत्व आहे. जसे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर कराल तसेच तुमची मुले तुमच्या नातवंडावर करतील. घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामात मदत करा. त्यात एक वेगळाच आनंद आहे. त्यामुळे घर स्वर्ग बनेल. कुटुंब पद्धत हे भारतीय समाजाचे खास वैशिष्ट्य आहे. यात एकमेकावर अवलंबून न राहता एकमेकास सहाय्य केले तरच कुटुंब हे स्वर्ग होईल. तुमचं जीवन दुसऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरू द्या. वृद्धापकाळात घरातील व्यक्तींना व इतरांना मागितल्याशिवाय सल्ला देऊ नका. वृद्धापकाळात आपण सर्वांना कसे आवडू याचा सतत विचार करा. प्रेमाची भीक मागू नका. प्रेमाने दान करा. म्हणजे प्रेम आपोआपच मिळेल. प्रेम ही मागायची गोष्ट नाही, ती आपोआपच मिळणारी गोष्ट आहे. नेहमी नम्रतेने वागा. नुसते शरीर वाणीने नाही तर मनाने देखील. नेहमी शांत राहा. त्यामुळे दुसरेही शांत होतील. कारण जो स्वतः शांत नाही तो दुसऱ्यांना शांत करू शकत नाही. आपल्या स्वभावातील दोषांचा विचार करा व त्यामुळे स्वभावातील दोषामुळे जे घरचे आजूबाजूचे दुखावले गेले आहेत त्यांचा विचार करा. स्वभावाला मुरड घालून त्यांची क्षमा मागायला शिका. फक्त आपल्या दुःखांचाच विचार करू नका. इतरांची दुःखे पहा, तीही अनुभवायला शिका. म्हणजे दुसऱ्यांचे दुःख आपोआपच कमी होईल. रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे विचार करावा. सकाळी उठल्यापासून मी काय केले, मी कुठे चुकलो, कुठे माझे कर्तव्य पण दाखवले याचा ताळेबंद तयार ठेवा. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. सर्व तटस्थपणे साक्षी भावाने बघायला शिका. म्हणजे सुखदुःखातून पार व्हाल व निर्मळ आनंदास प्राप्त व्हाल. स्वतःबरोबर बसे याचाच अर्थ की आत्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे होय. यालाच भगवत भावत राहणे म्हणतात. जशी शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे तशी मनाची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. त्यास सत्संग मार्गदर्शन ठरतो. यात विविध अनुभवातून आलेल्या ज्ञानामुळे स्थितप्रज्ञ वृत्ती अनुभवास येते. जीवनात सद्गुरूंचे महत्व अनन्यसाधारण आहे. लहानपणी आई ही प्रथम गुरु असते. जीवनाच्या मार्गावर विविध गुरु मार्गदर्शन करीत असतात. तसेच वृद्धापकाळातील जीवनाची यशस्वी सांगता होण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. त्यांचा ज्ञान प्रकाशामध्ये जीवन सुलभपणे जगता येते. मृत्यूचे सतत स्मरण ठेवले पाहिजे. कल्पना नाही केव्हा ती वेळ येईल आणि हे जग सोडून जावे लागेल. घरातील आणि घराच्या बाहेरील इतरांच्या व्यवहारात लक्ष घालून विनाकारण ढवळाढवळ करू नये. घरात सर्वांचे प्रिय होऊन राहा. स्वतःचे असे वेगळेपण टिकवून ठेवा. तुमच्याविषयी कोणाची तक्रार असू नये. तुमची हे कोणाविषयी तक्रार असता कामा नये. चेहरा नेहमी हसरा प्रफुल्लित ठेवा. जेवढे शक्य आहे तेवढे स्वतःला कार्यमग्न ठेवा. सकारात्मक विचार ठेवा. सकारात्मक वृत्ती असू द्या. स्वतःला वयस्कर किंवा म्हातारे समजू नका. उठता बसता, खाता पिता, चालता फिरता, झोपेत, अगर जागेपणी परमात्मा
सतत आपल्या हृदयात वास करीत आहे असा अनुभव करा. कधीही स्वतःला एकटे समजू नका. परमात्मा नेहमीच तुमच्या बरोबर आहेत. ज्येष्ठ नागरिकांना